हाय हॅलो नमस्कार. मी अमरज्योती खेडकर. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त ना? मी पण मस्त. आज एक वेगळ्या विषयावर मी व्हिडिओ बनवते. आता तुम्ही म्हणाला हे काय नवीन काढलं, तर मला ना असे बरेच कमेंट आले होते की मॅडम तुमचे ड्रेस खूप छान असतात, तर तुम्ही तुमच्या ड्रेसचं कलेक्शन दाखवाल का, किंवा त्याचे प्राईस सांगा, किंवा ते कुठून घेतात ते सांगा. तर असं विचार केला ना, तर मी काय असं कुठे एका दुकानातनं कधी ड्रेस घेत नाही. मी कुठे बाहेर गेले, म्हणजे कुठे जिथे जाईन तिथे मला आवडला एखादा ड्रेस तर मी घेऊन टाकते. म्हणजे असं काय मी ठरवून जात नाही कधी की आता हा ड्रेस घ्यायचा. आता हा ड्रेस बघा, आता हा ड्रेस तुम्हाला वाटेल की अगदी नवीन आहे किंवा काही. हा ड्रेसला 9 वर्ष झालेली आहेत आणि 9 वर्षापूर्वीचा हा ड्रेस आहे. आणि सगळ्यात मजा म्हणजे मला वर्षानुवर्ष माझं फिटिंगमध्ये काही फरक पडत नाही, आहे तसंच आहे. त्यामुळे ड्रेस म्हणजे मला व्यवस्थित होता. तर हा 9 वर्षापूर्वीचा ड्रेस आहे. ह्याचा बघा कुठेही रंग गेला नाही आहे, कुठेही काही झालेलं नाही आहे. जसा मी घेतला होता त्यावेळेला जसा होता तसाच आहे. आणि हे कापड इतकं छान आहे ना, जाड, त्याला इस्त्री नसली तरी चालतं. हे धुतलं ना की छान हात फिरवून त्याच्यावर व्यवस्थित गडी घालून ठेवलं ना की तुम्ही घालायला मोकळे. तर तुम्हाला ड्रेसबद्दल एक सांगायचं की ड्रेस असे मी ड्रेसचं कलेक्शन तुम्हाला एक 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 ड्रेस काढून दाखवण्यापेक्षा मी जेव्हा व्हिडिओ बनवते तेव्हा मी ड्रेस घालतेच, त्यावेळेला तुम्हाला ते दिसेल. पण कुठून घेतला हा विचार आला. हा 9 वर्षापूर्वी मी कुठून घेतला हे माझ्या लक्षात नाही. मी जिथे जाते तिथे मला आवडेल ड्रेस तर मी घेते. तर आणि ड्रेसचं कसं आहे, आणि शक्यतो मी कॉटनचा घेते. म्हणजे मला ना कॉटन खूप आवडतं, त्यामुळे मी कॉटनचा घेते. आणि गेले कित्येक वर्षापासून ना रेडीमेड ड्रेस चांगले मिळतात. काही हे करायची गरज पडत नाही. थोडंसं काय कुठे कमी जास्त असलं तर तेवढं शिवलं की होऊन जातं. त्यामुळे मग मी रेडीमेड ड्रेस जास्त घेते हल्ली. असे शिवून घेण्यापेक्षा रेडीमेड ड्रेस मला होतात पण चांगले, म्हणजे फिटिंगला चांगले होतात आणि मला आवडतात पण. तर कॉटनचे ड्रेस आणि घेते मी नेहमी. आणि दुसरं मला एक सांगायचं आहे की तुम्ही कॉटनचे ड्रेस जेव्हा घालता किंवा घेताना तर त्याची तुम्हाला तेवढीच काळजी घ्यायला. आता तुम्ही म्हणाल ड्रेस घेतला त्याची काय काळजी घ्यायची, असं नाही आहे. ड्रेस तुम्ही जेव्हा कॉटनचे घेता त्यावेळेला कॉटन हा कितीही कॉटन चांगलं असलं तरी त्याचा रंग हा जातो थोडासाही. अगदी रंग नाही गेला तर थोडं पाणी जातं आणि थोड्या दिवसांनी धुवून 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 तो फेंट दिसायला लागतो. आणि एकदा का तो फेंट दिसला की मग तो जुना दिसायला लागतो. आता हा 9 वर्ष झाली तरी अजिबात अजून जुना वाटत नाही आहे. ह्याचं कारण मी तुम्हाला सांगते. हे बघा, हे माझ्याकडे ना एक हे आहे कॉटन कलर फिक्सर. हे तुम्हाला दाखवते बघा, कॉटन कलर फिक्सर. हे अशी एक बाटली मिळते. म्हणजे जिथे बाकीचे आपले साबण आणि हे ते अशी दुकानं असतात ना की जिथे असं सगळं मिळतं, तर त्या ठिकाणी ही बाटली मिळते. आणि ह्याला हे कॉटनचा म्हणजे रंग जाऊ नये म्हणून पहिल्या वेळेला आपण ड्रेस धुताना ह्याच्यामध्ये त्याच्यावर त्यांनी सगळं इथे दिलेलं आहे, कसं वापरायचं, काय वापरायचं. त्यामुळे ही माहिती सगळी दिलेली आहे आणि त्या माहितीप्रमाणे आपण हा ड्रेस कापड किंवा तुम्ही कापड घेतलं कापड किंवा ड्रेस त्याच्यात भिजवून ठेवायचा. आणि एक ड्रेस असेल तर त्याला किती हे झाकण पाणी घालायचं, आपलं हे घालायचं केमिकल हे घालायचं, हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. किती वेळ भिजवायचं, भिजवल्यानंतर ते पिळायचं नाही, ते तसंच वाळत घालायचं. 2 दिवस तसंच ठेवायचं वाळलं तरी. आणि 2 दिवस झाले की मग त्यानंतर ते परत साध्या पाण्यात धुवायचं. असं केल्याने ना कपड्यांचा रंग अजिबात जात नाही. मग त्यानंतर तुम्ही कितीही धुवा त्या कपड्यांचा रंग जात नाही. आणि हे मी गेले कित्येक वर्षापासून करते, म्हणून वर्षानुवर्ष माझे ड्रेस चांगले जातात. आणि दुसरं म्हणजे कसं आहे माहिती आहे, मला ना खूप सवय आहे. मी ना माझ्या ड्रेसची ना खूप काळजी घेते. मग भले तो अगदी कमी म्हणजे अगदी स्वस्तातला असो नाही तर महागातला असो, मला ते असं वॉशिंग मशीनमध्ये टाकून सुरुवातीला मी कधी, आता हा वॉशिंग मशीनमध्ये मी टाकते ड्रेस, पण मी नवीन ड्रेस असले ना की मी वॉशिंग मशीनला लावत नाही, माझी मी हाताने धुवून टाकते. काय एक 5 मिनटं सर्फमध्ये वगैरे सर्फचं पाणी करून 5 मिनटं भिजवले आंघोळीला जायच्या आधी, की आंघोळ करता नुसतं हाताने असं चोळलं, धुवून टाकलं. कारण ते काय आपले ड्रेस काय असे खूप मळलेले नसतात ना, त्यामुळे हे मी सुरुवातीला करते. आणि जर आपण कापड आणलं ना,
समजा आता हे मी कापड घेतलंय. आता मी राजस्थानला गेले होते ना, तेव्हा मी हे कापड आणलं. तर ह्या कापडाचं हे बघा तुम्हाला दाखवते. हे कापड आणलं, कॉटनचं कापड आहे. तर मग असं वाटतं ना की धुतल्यावर आटेल आणि आपण ड्रेस शिवल्यावर तो घट्ट होईल किंवा काय होईल. तर मी हे कापड जेव्हा घेतलं तर मी घरी आणलं. घरी आणल्यावर मी ते कलर फिक्सरमध्ये म्हणजे ते कापड भिजवून ठेवलं. ते भिजवून ठेवल्यावर एक अर्धा तास भिजवायचं. अर्ध्या तासाने असं खूप घट्ट पिळायचं नाही, थोडंसं असं त्यातलं पाणी काढून बाथरूममध्येच ठेवायचं, म्हणजे ते पाणी निथळतं सगळं. आणि मग ते 2 दिवस तसंच वाळवायचं. 2 दिवसांनी परत मग साध्या पाण्याने धुवायचं. मग साध्या पाण्याने तुम्ही 2-3 वेळा त्याचं पूर्ण ते हे जाईपर्यंत धुतलं तरी चालेल. साध्या पाण्याने धुवायचं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही मग असं रेग्युलर धुवू शकता. तर मी असे कॉटनचे म्हणजे कापड घेतलं ना, तर कापड मी शक्यतो असं हे करून धुते. ओढणीसुद्धा मी अशी धुवून टाकते, कारण ओढणीसुद्धा काय होतं, ओढणीचा नंतर रंग जातो किंवा काय हे होतं, म्हणून मी ओढणीसुद्धा अशी कलर फिक्सरमध्ये घालून मी धुवून ती वाळवते. आणि मग आता मी नंतर त्याला शिवायला टाकणार आहे तो ड्रेस. म्हणजे कसं आता जसं माझं माप घेऊन टेलरनी शिवला की त्याच्यात कमी जास्त काही होणार नाही. नाही तर कॉटन म्हटलं तर श्रिंक होतं कापड आणि मग जे आपल्याला ज्या मापाने शिवलेला असेल तर तो घट्ट व्हायला लागतो ड्रेस. त्यामुळे मी कॉटनचे ड्रेस म्हणजे कापड घेतलं तर हे नक्की करते. बरं, मला तुम्हाला एक सांगायचं आहे की मी मेशोवरचे पण नेहमी ड्रेस ऑर्डर करते. म्हणजे जे आपल्याला घरात घालायचे असतात किंवा असे इथे अगदी भाजीला जायचं आहे आपल्याला, तर म्हणजे आता हे ड्रेस आता 1-9 वर्ष वापरला, पण हा ड्रेस मी अजूनही घालून कोणाच्या घरी जायचं असेल तरी मी हा घालू शकते, कारण अजून तो चांगला दिसतो. पण असंच आपल्याला इथे जायचं आहे कुठेतरी जवळपास किंवा घरात. आजकाल घरात आपण कसं, पूर्वीच्या बायका कसं घालायच्या, गाऊन घालायच्या. आधी साड्या नेसायच्या, मग साड्या हे झाल्यावर मग ते गाऊन घालायला लागल्या. मग घरात जर गाऊन घातलात तुम्ही आणि अचानक तुमच्याकडे कोण आलं, शक्यतो आता हल्ली अचानक कोणी येत नाही, कोणाला यायचं झालं तर फोन करून येतात. पण समजा अचानक कोणी पाहुणे आले, काय झालं, किंवा आपल्याला खाली जावं लागलं, बाहेर जावं लागलं, तर अचानक असं गाऊनवर जाणं चांगलं दिसत नाही. म्हणजे आमच्या पार्लरच्या कोर्समध्ये हे आम्हाला एक टॉपिक होता की तुम्ही कसं म्हणजे तुम्ही स्वतः कसं राहिलं पाहिजे. त्यामुळे मी नेहमी घरामध्ये ड्रेसच घालते. आणि मग घरामध्ये ड्रेस घालण्यासाठी किंवा इथे तिथे भाजीला वगैरे जाण्यासाठी ना, मेशोमध्ये खूप चांगले ड्रेस मिळतात, खूप चांगले आणि रिझनेबल आहे. म्हणजे असं अगदी खूप महाग नाही आहे. अगदी जास्तीत जास्त तुम्ही भारीतला घेतला तरी तो 500चा 600चा असतो. आता मी काल जो एक पिंक रंगाचा ड्रेस घातला होता व्हिडिओ बनवताना, व्हाईट आणि पिंक, तर तो आवडला. त्यामुळे कोणीतरी ताईंनी मला मेसेज केला होता की तुमचं ड्रेसचं कलेक्शन खूप छान आहे. तर मी त्यांना तेच सांगितलं. तो मेशोवरचा ड्रेस होता आणि मेशोवर जर तुम्हाला जरा बऱ्यापैकी कापड घ्यायचं असेल ना, 300-400च्या रेंजमध्ये तुम्हाला खूप छान म्हणजे सलवार त्याची आणि हे टॉप एवढं मिळून जातं. ओढणी नाही मिळत तेवढ्या ह्याच्यात. तुम्हाला ओढणीवाले ड्रेस घ्यायचे असेल तर 500-600पर्यंत घ्यायला लागतात. पण आता तुम्ही विचार करा, बाहेर गेलं तर 500-600चं कापडसुद्धा चांगलं मिळत नाही. आणि दुसरं म्हणजे अगदी तुम्हाला साधे, मी अगदी पहिल्यांदा सुरुवातीला जेव्हा मेशोवर ऑर्डर केला होता ड्रेस, त्यावेळेला मी अगदी साधा 280 रुपयाचा ड्रेस ऑर्डर केला होता एक. आणि मग तो मी धुतला, सगळं व्यवस्थित वापरते मी. इतकं हलकं कापड आहे, छान आहे आणि कुठेही मला असं काही हे वाटलं नाही. उलट तो माझा ड्रेस बघून बऱ्याच जणांना आवडला तो. त्यामुळे बऱ्याच जणांनी मला सांगितलं की आम्ही पण असा मागवू म्हणून. तर असं काही हे नाही की आपण भारी दुकानात गेलो आणि भारी ड्रेस घेतले की ते आपल्याला, तुमचं जर फिटिंग चांगलं असेल, तुमचं सगळं बाकी, तुम्ही त्या ड्रेसची म्हणजे कपड्यांची काळजी व्यवस्थित घ्याल तुम्ही, तर तो ड्रेस नेहमी म्हणजे नवीन असताना सुद्धा आणि अजून 4 वर्षांनी पण तो चांगलाच दिसतो. त्याची काळजी घ्यावी लागते. बरं, माझं कसं आहे, माझा भाचा हैदराबादला होता, त्यामुळे मी खूप वेळा आधी हैदराबादला जायची. हैदराबादला गेली ना की हैदराबादला कापड खूप छान मिळतात. तर कपडे म्हणजे साड्या, कपडे खूप छान मिळतात. त्यामुळे मी तिथे गेले की तिथून पण मी रेडीमेड टॉप आणायची किंवा कापड वगैरे आणायची. त्यामुळे माझं असं ना, म्हणजे मला
विचारलं तर म्हणजे कोणाला वाटेल की हे काय सांगत नाही, पण माझं असं काही ठरलेलं दुकान नसतं की ह्याच दुकानात जायचं इथूनच घ्यायचं, असं माझं काहीही ठरलेलं नसतं. मला जिथे जाते मला तिथे आवडलं तिथे मी जाते. मी मुंबईला गेले, काही शॉपिंग करायला गेले, तिथे मला एखादा ड्रेस आवडला आणि मला वाटला म्हणजे रिजनेबल वाटला, कापड चांगलं वाटलं तर मी लगेच घेऊन टाकते. म्हणजे मी असं ठरवून काही जात नाही की ड्रेस घ्यायचा आहे वगैरे. जेव्हा जिथे जाते तिथे आवडला की मी ड्रेस घेऊन टाकते. त्यामुळे ड्रेसचं एक लक्षात ठेवा, जर कॉटनचे ड्रेस तुम्ही वापरणार असाल ऑफिससाठी किंवा उन्हाळ्यात वगैरे कॉटन छान वाटतं, तर तुम्ही कॉटनचे ड्रेस निश्चित वापरू शकता. पण जर तुम्ही आता कुठे राहताय काय मला माहीत नाही, हे पुण्यामध्ये मिळतं कलर फिक्सर, तर मी ह्याचा एक फोटो काढून व्हिडिओच्या शेवटी टाकते. मी तो फोटो बघा, म्हणजे ह्याचा एक फोटो पण टाकते नावाचा, आणि इथे त्यांनी सगळी त्याची माहिती दिली आहे, तो पण मी एक फोटो काढते आणि मी व्हिडिओच्या शेवटी टाकते. आणि बऱ्याच जणांनी मला विचारलं, म्हणजे बऱ्याच बायकांनी विचारलेलं, तर त्यांना वाटलं असेल की ह्या काही आपल्याला सांगत नाही, तर माझं असं काही नसतं, सांगायचं नाही. कारण मी मुळातच मी साधे ड्रेस घेते, मी खूप महाग घेत नाही आहे. एक तर मी आता असे ते गाऊन टाईप ड्रेस घेतला असा, तर आमचा ग्रुप होता, त्या ग्रुपमध्ये एक असे म्हणजे असे त्यांना ज्यांना चालता येत नाही वगैरे असे ड्रेस हे करतात, बिझनेस करतात, तर त्यांचं ग्रुपवर आलं होतं. तर दिव्यांग म्हणून, तर मी आहे आणि मी अगदीच काही नाही तर म्हणून मी हे बिझनेस सुरू केला आणि मी कपडे विकतो असं. तर मग मी त्याच्याकडनं पण 2 घेतलेले, कधीतरी मी ते घालीन, ते असं पूर्ण गाऊन टाईप आहे. तर मी म्हटलं चला त्यांना पण मदत होईल आणि थोडंसं आपण, आणि रिजनेबल किमतीत होतं. मी कधीतरी घातलं की तुम्हाला दाखवते. आणि त्यांच्याकडनं पण मी एक ड्रेस घेतलेला. म्हणजे असं मी काही फार काही असं खूप जाऊन अगदी 2-2, 3-3 हजाराचे ड्रेस घेत नाही. माझे सगळे साधे असतात. जास्तीत जास्त 500-600 हजारपर्यंत मी ड्रेस घेते आणि मात्र त्याची काळजी खूप छान घेते. त्यामुळे ते ड्रेस व्यवस्थित चांगले वर्षानुवर्ष चांगले राहतात. आणि ओढण्या आहेत ना, ओढण्या मी फेकून देत नाही. म्हणजे आता हा ड्रेस गेला, आता ही ओढणी माझ्या कामाची नाही, फेकून दे. अशा ओढण्या मी साठवून ठेवते. म्हणजे कधीतरी आपण ड्रेस घेतला ना, आता मेशोवरचे मी जे साधे साधे ड्रेस घेतले ना 300-400चे, त्याला ओढणी मिळत नाही. पण मग आपल्याकडे ओढण्या असल्या ना, तर त्यातलीच एखादी ओढणी आपण घेऊन त्याच्यावर घेऊ शकतो. तर असं मी करते. तुम्हाला कसं वाटतं बघा. तुम्हाला मी ह्या बाटलीचा फोटो मात्र निश्चित तुम्हाला पाठवते. आणि खरंच म्हणजे तुमचे कोणतेही कलर, म्हणजे अगदी साडीसुद्धा असेल की तुम्हाला वाटलं कलर जातोय त्याचा, तर तुम्ही हे निश्चित वापरा. ह्यांनी वर्षानुवर्ष कपडे खूप छान राहतात आणि अगदी नव्यासारखे दिसतात. त्यामुळे बघा, तुम्हाला आवडलं तर तुम्ही पण अशी एक बाटली मागवा, किंवा तुमच्या कुठे मेडिकलमध्ये वगैरे मिळाला तर. तुम्ही कोण कुठे राहता मला काही माहीत नाही, पण पुण्यामध्ये तुळशीबागेच्या समोर तिकडे एक दुकान आहे, तिकडे ही बाटली मिळते. तिकडनं मी आणली आहे. तर म्हणून मी खास आज ह्याच्यावर व्हिडिओ बनवला की मला ही बाटली तुम्हाला दाखवायची होती. आणि त्या म्हणजे मी वर्षानुवर्ष वापरते, त्यामुळे त्याच्यापासून ड्रेस आपले किंवा हे कसे चांगले राहतात हे पण तुम्हाला सांगायचं होतं. आणि दुसरं हेही सांगायचं होतं की कॉटनचे कपडे जर तुम्हाला वापरायचे असतील तर त्याची काळजी मात्र घ्यायला लागते. कारण ते म्हणजे हे कलर फिक्सर किंवा रंग जातात, म्हणून एकदम वॉशिंग मशीनमध्ये वगैरे टाकून चालत नाही. नाहीतर त्याचा ड्रेसचा तर रंग जातोच, पण बाकीच्या कपड्यांना पण लागतो. त्यामुळे ही काळजी घ्या. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला सांगा. आणि ज्यांनी कोणी मला मेसेज केला असेल त्यांच्यासाठी मी खास हा व्हिडिओ बनवला आहे. त्यांनी तो जरूर बघा आणि शेवटपर्यंत बघा. म्हणजे मग ह्या बाटलीचा मी शेवटी फोटो आणि माहिती आहे ते मी व्हिडिओच्या शेवटी देते. धन्यवाद.